नमस्कार. सिनेमातील दिवस या मालिकेतील आज हा 37वा भाग. 36 भाग आपले पूर्ण झालेले आहेत. आज 37वा भाग. मागच्या वेळी म्हणलं त्याप्रमाणे आता स्क्रिप्ट लिहायची म्हटल्यानंतर इन्कम टॅक्सच्या रोजच्या कामाला डिस्टर्ब न होता म्हणून त्याप्रमाणे वेळापत्रक आखलं. सकाळी 7 ते दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत इन्कम टॅक्सचं सगळं काम करायचं आणि नंतर 2 ते सायंकाळी 7पर्यंत रजतागिरीत जायचं. तिथं पितांबर बसणार होता एका खोलीत आणि त्याला आम्ही सांगणार, त्यांनी ते लिहायचं आणि त्यानंतर परत रात्री 9पर्यंत ब्रेक घ्यायचं. 7 ते 9 ब्रेक घ्यायचं, पुन्हा रात्री 9 ते 12 असं 7 दिवसाचं प्लॅनिंग केलं. कागद, कार्बन पेपर, बॉलपेन, काळी ते सगळं तयारी केली आणि मग काम सुरू करायचं आमचं ठरलं. श्री गणेशायनमा लिहिलं, लेखनाचा मुहूर्त केला. सिनेमातील पात्रे, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, शिक्षण, संवादाची भाषा, परस्पर संबंध हे आधी निश्चित करून त्याची टिपणे करावी लागतात. पटकथेचा एक कच्चा सीनवाईज आराखडा करून लिहावा लागतो. त्यात इनडोअर आणि आउटडोअरचे सीन्स किंवा दिवस व रात्रीचे सीन्स सलग आले तर बरे वाटत नाही, म्हणून त्यांचा अनुक्रम विचारपूर्वक ठरवावा लागतो. गाण्याच्या सिच्युएशनसुद्धा विचारपूर्वक ठरवाव्या लागतात. अगदी आरंभी किंवा मध्यंतरापूर्वी किंवा समाप्तीपूर्वी गाणे येऊन चालत नाही. शिवाय 2 गाण्यांच्या मध्ये 10-12 सीन्स तरी असले, म्हणजे 20 मिनिटाचा तरी गद्यसंवादाचा भाग असावा, अशी अनेक पथ्ये रसपरिपोषासाठी पाळावी लागतात. असा पटकथेचा आराखडा व त्या सीरीजमधून काय साध्य करायचं आहे, कथा कशी पुढे न्यायची आहे हे ठरवावे लागते. ही पूर्वतयारी पूर्णपणे निश्चित झाली की मगच संवाद लेखनाकडे वळायचे असते. मी हा सगळा विचार मात्र केवळ मनातच करून ठेवला होता आणि त्याप्रमाणे सीन व त्या संवाद दोन्ही एकदम लिहित जायचं असं ठरवलं होतं. त्यासाठी कोणतेही टिपणं, जॉटिंग अजिबात केलं नव्हते. एका दृष्टीने तो अंधारात उडी मारून पायाला लागण्याचा धाडसी अभिनव प्रयोगच होता. पण आपण तो समर्थपणे यशस्वी करू असा मला आत्मविश्वास वाटत होता. प्रतिभेचे जे देण्यात येते ते अचानक येत राहते. आर्जवे, कष्ट आणि रफफेड करून साध्य होणारी ती गोष्ट नव्हे असा माझा तेव्हा आणि आजही विश्वास आहे. म्हणून मी सीन क्रमांक 1 सर डॉक्टर राम खरे यांचे घर, वेळ, दिवस असे सांगायला आणि पितांबरांनी त्याच्या सुवाच्य अक्षरात लिहायला प्रारंभ केला. पितांबरचं अक्षर सुंदर होतं आणि शिवाय तो मला म्हणला की कुठं वाटलं तर मी तुम्हाला त्याच वेळा सजेस्ट करेन. श्रीराम पंचायनाच्या तस्बिरीवरून ओपन होऊन कॅमेरा रामवर येतो. समोर राम हात जोडून प्रार्थना करीत आहे. लोकाभिरामम रणंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. डॉक्टर प्रार्थना संपवून डायनिंग टेबलकडे येतो, बसतो. अलका, साहेब बाईसाहेबांचाही नाश्ता लावू का? राम, नको, त्या उशिरा येतील आणि मुलं दिसत नाहीत ती. अलका, किशोरीताई फॅशन शोहून रात्री उशिरा आल्यात. राम, आणि आमचे चिरंजीव लक्ष्मीकांत? अलका, त्यांची काल रात्री नाटकाची तालीम होती. राम, म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्या घराची परंपरा कायम दिसते. माणसे 4 आणि नाश्तेही 4 वेळा. असे एक सीन संवादाचा आकार घेऊ लागले. ते लिहून घेताना पितांबर पात्रांची नावे असलेली एक यादी त्यांच्या नावाची गडबड होऊ नये म्हणून लिहून घेत होता. अर्थात माझ्या डोळ्यासमोर आमच्या युनिटमधील कोणता कलाकार ते काम करणार हे निश्चित असल्याने शक्यतो त्याच कलाकारांची नावे आम्ही त्या पात्रासाठी वापरत होतो. याशिवाय पितांबर एव्हाना मुरब्बी डायरेक्टर झाला असल्याने लिहिताना काही शंका वाटली तर तो लगेच माझ्याकडून त्याचा खुलासा मागत होता. त्यामधून त्या सीनच्या संवादात काही बदल आवश्यक वाटला तर तो आम्ही लगेच तेथेच करीत होतो. पण अशी वेळ फार वेळा येत नव्हती, हेही खरंच. पहिल्याच दिवशी आम्ही 9 सीन्सपर्यंत मजल मारून ते पूर्ण केले. रात्री 12 वाजता त्या सगळ्या 9 सीनचं सलग वाचन केल्यावर मला समाधान वाटले आणि पितांबरने छान बट्टी जमत चाले म्हणून दाद दिली. अशी लेखन प्रक्रिया मग पुढे 7 दिवस सलग चालू राहिली. 8व्या दिवशी संध्याकाळी सर्व म्हणजे 54 सीन्स पूर्ण होऊन आम्ही समाप्त या अर्थाने येणाऱ्या नांद्या सौख्यवारे या शेवटच्या फ्रेमपर्यंत आलो होतो. त्या ओघात 4 ऐवजी 3च गाण्यांसाठी आम्ही सिच्युएशन सोडल्या होत्या. लेखनाच्या ओघात असूनही त्यांचे प्लेसमेंट योग्य जागी होते. पहिले गाणे 13व्या सीन नंतर, दुसरे गाणे मध्यंतरानंतर 15 मिनिटांनी 38व्या सीन नंतर, तर तिसरे 45व्या सीन नंतर, म्हणजे शेवटापूर्वी 15 मिनिटे
असे ते करेक्ट प्लेसमेंट होते. रात्री आम्ही सर्व स्क्रिप्ट आरंभापासून समाप्तपर्यंत वाचली. त्यात हलका विनोद, थोडे रहस्य, सर्व धर्म समभाव, थोडी आणामारी हे सगळे येऊनही कुटुंब व्यवस्थेच्या संवर्धनाचे व सुसंस्काराचे मूळ सूत्र कायम राहिले होते. त्या पटकथा संवादातून साकारणारी कथा सारांश रूपाने अशी होती. डॉक्टर राम खरे हे नामांकित डॉक्टर. अतिशय गरीब परिस्थितीत लहानपणी शिक्षण करून ते MD झाले. आपले वैयक्तिक कौशल्य आणि जोडीला सुसंस्कृत सहानुभूतीपूर्ण वागणूक यामुळे त्यांनी देवमाणूस लौकिक मिळवलेला. त्यांची पत्नी जानकी श्रीमंत घरची लेक, पण रामच्या प्रेमाखातर वैभव सोडून त्याची पत्नी झालेली. लग्नानंतर स्वतः नोकरी करून तिने रामला MD व्हायला प्रोत्साहन दिलेले. लक्ष्मीकांत आणि किशोरी 2 मुले त्यांच्या संसार वेलीला. लक्ष्मीकांत MBBS झालाय आणि किशोरी BA करते. रामची इच्छा की लक्ष्मीकांतने MD करावी आणि आपल्या राधिका नर्सिंग होमची धुरा सांभाळावी. किशोरीचे शिक्षण संपले की तिचे लग्न सुस्थळी करावे आणि आपण दोघांनी निवृत्त होऊन फार्म हाऊसवर जावे. परंतु शिक्षण, वैभव आणि लौकिकाने रामच्या विचारात फरक पडत नसला तरी जानकी आणि मुले पार बदलून गेली आहेत. जानकी उच्चभ्रू व श्रीमंत समाजात रमली आहे. लक्ष्मीकांतच्या डोक्यात नट व्हायची वेळ आहे, तर किशोरीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे. रामला हे पटत नाही. त्यातच लक्ष्मीकांत आणि किशोरी आपापले निर्णय त्याला सांगतात आणि रामचं सुखस्वप्न उद्ध्वस्त करतात. जानकी दिवसेंदिवस अहंकारी आणि पोशाखी होत चाललेली आहे. राम मनातून खचत जातोय. त्याला आपले मन हलके करण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे त्याचा बालपणाचा मित्र चंदू रिक्षावाल्याची. चंदू थोडा बेवडा पण स्वभावाने सरळ आहे. त्याने चांदणी या तमाशातील बाईवर लग्न केलं आहे. राहुलला त्यांचा मुलगा दादागिरी करत हिंडणारा, पण त्यांचे असे असले तरी या सर्वांचे कुटुंब व आपापसात घट्ट प्रेम आहे. चंदू रामला त्याही परिस्थितीत धीर देत असतो. देव भलेच करेल म्हणून सांगत असतो. पण एके दिवशी रामला ज्या चितळे मास्तरांनी शिक्षणासाठी मदत केली असते ते कॅन्सरवरील उपचारासाठी येतात. रामचे चितळे मास्तर म्हणजे दैवत असते. तो त्यांना घरी घेऊन येतो. जानकी त्यांचा पाणउतारा करते आणि चितळे मास्तर न सांगता घर सोडून निघून जातात. त्या धक्क्याने राम उन्मळून पडतो. तो म्हणतो, अशा घुसमटत जगण्यापेक्षा मरणे काय वाईट. आणि योगायोगाने तो व चंदू बोटिंगला गेले असताना अपघात होतो. पोलीस तपास करतात, पण रामचा शोध लागत नाही. चंदू हळहळतो. मीच माझ्या मित्राच्या मृत्यूला कारणीभूत झालोय म्हणतो. जानकी, लक्ष्मीकांत, किशोरी हताश होतात. त्यांना त्यातल्या त्यात बंगला, बँक बॅलन्स व हॉस्पिटलचं उत्पन्न यांचा आधार वाटतो. पण बंगला सोडावा लागतो, बँक बॅलन्स नसतोच व हॉस्पिटलही गहाण पडलेले असते. घटकेपूर्वीचे श्रीमंत कुटुंब उघड्यावर पडते. कोणीच मदत करत नाही. प्रेमाचे नाटक करणारे हेटाळणी करतात. आता जायचे कोठे हा प्रश्न येतो. अशावेळी त्यांच्या घरी काम करणारी अलका त्यांना आधार देते, घरी घेऊन जाते. या धक्क्याने जानकीचा सर्व तोडा संपून जातो व जुने चांगले संस्कार परत जागे होतात. किशोरीला तिच्या फोटोग्राफर मित्राचे बिगडी व धोकाबाजी स्वरूप समजते. तिच्यावर आलेल्या विनयभंगाच्या प्रसंगातून प्रशांत हा सुस्वभावी तरुण ती सुटका करतो व त्या दोघांचे प्रेम जमते. लक्षालाही मेरीचे प्रेम आपल्यावर असून आपल्या पैशावर होते हे तिने हाकलून दिल्यावर समजते. तो जिद्दीने MBBS पूर्ण करतो. रामचे हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टर मोदीकडे तो त्याच स्वरूपाने नोकरीची विनंती करतो. डॉक्टर मोदी ती मान्य करतो. त्यालाही अलकाचा नेक स्वभाव पटून लक्ष्मीकांतला नेक स्वभाव पटून तिच्या प्रेमाची खात्री पडते. इकडे राम मेलेला नसतोच. कुटुंबातील सर्वांना धडा शिकवण्यासाठी त्याने व चंदूने मिळून ते नाटक रचले असते. राम वेश पालटून दाढी वगैरे वाढवून त्याच गावातील मशिदीत रहीम म्हणून राहत असतो. मुलांची प्रगती व जानकीतील सुधारणा पाहून आनंदित होऊन भेटीसाठी तळमळत राहतो. मशिदीतील सर्वांनाही रहीम त्याच्या हवाहवासा वाटत असतो. चंदू रामला सबुरीचा सल्ला देऊन कुटुंबातील सुधारणा पूर्ण होईपर्यंत तोपून धरत असतो. रामने पूर्वी हाकलून दिलेला वॉर्डबॉय दीपक आता शिक्षा बघून सराईत गुंड झालेला असतो. त्याला राम नेला नसून तो रहीम म्हणून वावरत आहे समजल्यावर आपली सूडाची प्रतिज्ञा आठवते. तो सूड घ्यायला निघतो. बंगला व हॉस्पिटल गहाण टाकल्याचा चंदूचा बनावच असतो. तो सर्वांना घेऊन केलेले नाटक संपून ते दोन्ही त्यांच्या ताब्यात देण्यासाठी निघतो व रामलाही तेथे येण्यास सांगतो. राम मशिदीतून सर्वांचा निरोप घेऊन निघाल्यावर दीपक त्याचा पाठलाग करून मारायचा प्रयत्न करतो. त्यातून राम सुटून घरी येतो. जानकीला थांब जानकी, कुंकू पुसू नकोस असे म्हणतो
आणि शेवटी दोन्ही प्रेमी जोड्यांना नांदा सौख्यभरे असा आशीर्वाद देतात. असा हा कथेचा सगळा सारांश होता. आणि सलगपणे कथा म्हणजे कथेची पटकथा आणि संवाद हे ओळीनं सगळं लिहून आमचं पूर्ण झालं. मी व पितांबरने मिळून वैद्यसाहेबांना फोन करून ही सर्व प्रगती सांगितली व तुम्ही एकदा सातारला या आणि हे स्क्रिप्ट पहा, म्हणजे काही बदल वाटला तो करून पुढचे रेकॉर्डिंग शूटिंगमध्ये शेड्यूल ठरवू अशी विनंती केली. त्यांनी गाण्याच्या विचारावरती 3च आहेत व तुम्ही सातारला येईपर्यंत मी ते तयार ठेवतो असे मी सांगितले. त्यानुसार 4-5 दिवसांनी ते सातारला याचे मान्य केले. पितांबरी तेव्हाच परत येऊन कोल्हापूरला गेला आणि मी गाण्याचा विचार करायला सुरुवात केली. पहिले गाणे स्टेज सॉन्ग होते. डॉक्टर रवीजी हिरो म्हणण्याची स्वप्ने पाहणारा लक्ष्या व त्याच्या पैशासाठी त्याच्याशी प्रेमाचे नाटक करणारी मॉड तरुणी मेरी हे दोघे स्टेज शोमध्ये गाणे म्हणतात असा प्रसंग होता. त्यामध्ये त्याच्याबरोबरच्या नृत्यात अन्य तरुण तरुणी असणार होते. त्या दृष्टीने मी स्टेजवर ते गाणे वेगळे व बहुढंगी दिसावे म्हणून मी त्यात या दोघांचे प्रेमाचे सवाल जवाब असावेत असा विचार केला. शिवाय त्याच्या 3 कडव्यात त्या दोघांचे पोशाखही बदलत राहिले तर मजा आली असती. बरोबरच्या ग्रुपसाठी कोरसच्या ओळी आवश्यक होत्या. शिवाय असे तरुण ग्रुप वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि मॉडर्न असतात म्हणून त्या गीताच्या बोलातही विविधता गरजेची होती. हे सगळे विचार एकत्रित करून मी गीताचा प्रयत्न सुरू केला. पहिल्या कडव्यात ते कोळी नृत्य असेल, दुसरे कडवे मराठमोळ्या लावडीच्या बाजल्याने जाईल व तिसरे कडवे मॉडर्न म्युझिकमध्ये असेल अशी योजना करून शब्दांना आळवीत गेलो. मुखडा आणि अंतरे करताना त्याला अनुरूप असा मीटर धरून मनात धरूनच रचना करीत होतो. लक्ष्या व मेरी यांची नावेही त्यात येतील असेही पाहिले. 4-5 वेळा प्रयत्न केला आणि हवे तसे ते गीत तयार झाले. ते तसं जमलं. ते गीत असं होतं: दिलरुबा तू माशा अल्ला, परी हुस्न की वल्ला वल्ला, मेरीच्या मागे लक्षाची बल्ला, परीही बल्ला वल्ला वल्ला, असं ते ध्रुपद केलं. रुपेरी दर्याचा हाय मी राजा, कोणच्या बी गोमूच्या मोडीन मी गमजा, दर्याच्या राणीवर झिलग्याचा डोला, सोनरी मासोली जीव झाला गोला, जीव माझा गोला जसा लोण्याचा गोला, लोण्याच्या गोल्यावर बोक्याचा गो डोला, याचं कोळी गीत, कोळी गोत्याचं कडवं. नवी नव्हती काया तुझा अटकर बांधा, बघून तुला झाला माझ्या जन्माचा बांधा, मर्दानी हे रूप तुझं भारी मदन आला, रती झाली फिदा घेई हातीवर माला, असं हे लावणीचं कडवं केलं. आणि शेवटचं मॉडर्न गाण्याचं: सांग सांग मेरी काय तुझ्या मनात आहे, सांग सांग मेरी काय तुझ्या मनात आहे, नदीच्या काठाला वाळूच्या वाटेला माडांच्या बनाला जायचं आहे, सांग मेरी काय तुझ्या मनात आहे, जाऊन जोडीनं गाऊन गोडीनं बसून संगतीनं राहायचं आहे, लक्षाला सांगून कधी कलायचं नाही, एकांती संगतीनं करतात काय, कल्ला आता कल्ला, वल्ला वल्ला वल्ला, असं गाणं. या नंतरच्या आळ्यात जागा होती ती रामने रहीमचा वेश धारण केल्यावर तो रसूलची दुआ मागतो अशा अर्थाची होती. ते उर्दू गझलच्या स्वरूपातच लिहिण्याचा मी विचार केला होता. त्याला विचारपूर्वक वेळ द्यावा लागला होता म्हणून ते तूर्त बाजूला ठेवले आणि तिसऱ्या गाण्याचा विचार सुरू केला. ते गाणे लक्ष्या व किशोरी या दोघांनी वाईट मार्ग सोडला असून त्यांना आपल्या खऱ्या प्रेमाची ओळख पटलेली आहे या नंतरचे होते. ते लक्ष्या व अलका आणि प्रशांत व किशोरी या दोन्ही जोड्या एकत्रितपणे म्हणणार होत्या. म्हणजेच ते गाणं चौघांच्यावरती चित्रित करायचं. त्यात त्यांच्या चुकलेल्या मार्गाचे, त्यातून सन्मार्गावर येण्यासाठी मदत करणाऱ्या प्रियकर प्रेमचे उल्लेख असावेत. शिवाय खऱ्या प्रेमाची महतीही असावी असा विचार मी केला. शिवाय हळूवार भावनांच्या प्रगटीकरणासाठी ते भावगीताच्या बाजाने जाईल असाही प्रयत्न केला आणि ते गाणं असं केलं: जे स्वप्न कधी मी पाहिले ते ममनयनी ही तरळले, जे जागले हृदयातुनी ते जाणवे स्पर्शातुनी, तव हात हाती गुंफता नजरेस नजरही भेटता, ती स्पंदने स्पर्शातली हृदयांतरी ही जागली, कधी मार्ग मी चुकले जरी तव प्रेमवधुनी तारका, नच तारका ही ध्रुव ही खून आपुल्या प्रीतीची, जगती कधी फसलो जरी तव प्रेम मजला सावरी, हे प्रेम नाही ज्योतरे सखया मनी निरांजनी, असं ते गाणं झालं. वैद्याशिवाय येण्यापूर्वी माझी स्क्रिप्ट आणि ही गाडी 2 गाणी तयार होती. ठरल्याप्रमाणे वैद्यसाहेब आणि पितांबरी आले. पितांबरीने संपूर्ण स्क्रिप्टचे मोठ्याने तालासुरात वाचन केले. वैद्यसाहेब नेहमीच कमी बोलायचे पण त्यांनी छान जमले अशी दाद दिली. त्यांनी 2-3 किरकोळ बदल सुचवल्यावर आम्ही ते तेथेच दुरुस्त केले.
दोन्ही गाणीही त्यांनी वाजून समाधान व्यक्त केले. सगळे करेक्ट आहे ही त्यांची पसंतीची पावती मिळाल्यावर आमची कलाकारांची चर्चा सुरू झाली. जानकीसाठी टीममधील उषा नारकर्णी योग्य वाटल्या नसत्या, म्हणून त्यासाठी स्मिता तळवलकर, मेरीसाठी प्रिया अरुण आणि चंदूच्या बायकोसाहेब रोलसाठी खास ग्रामीण बाज हवा म्हणून वैद्यसाहेबांनी ज्योती चांदेकरांचे नाव सुचवले. दीपक या खलनायकासाठी दीपक शिर्केला विचारायचे ठरले. मुख्य भूमिकेसाठी मोहन जोशी व अन्य महत्त्वाच्या भूमिकेसाठी अलका कुबलाटले, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, प्रशांत दामले, राहुल सोलापूरकर आणि चंदू पारखी ही आमची नेहमीची टीम होतीच. डॉक्टर मोदी या पार्श्वी भूमिकेसाठी विभाकर बिवलकर ठरले. तंत्रज्ञ नेहमीचे संगीत अनिल मोहिले यांचे आणि सर्व शूटिंग यावेळी साताऱ्यातच करायचे हे निश्चित झाले. स्क्रिप्ट पूर्ण झाले असले तरी सिनेमाचे नाव म्हणजे टायटल काय ठेवायचे हे ठरायचे होते. कुंकू पुसू नकोस, परिवर्तन अशी वेगवेगळी नावे चर्चेत येत गेली, पण त्यातून आशय स्पष्ट होत नव्हता. मग डॉक्टर राम नंतर रहीमचा वेश घेतो यावरून राम रहीम हे नाव सुचले. ते सुसंगत होतेच, शिवाय चित्रपटातून धार्मिक एकतेचा संदेश होता तोही निर्देश त्यात होत होता. त्यामुळे राम रहीम हेच नाव मी निश्चित केले. माझ्या मनात असाही विचार आला की राम रहीमची कथा, संवाद, गीते आपणच केली, शिवाय आपण निर्माते आहोतच, तर याचे दिग्दर्शनही आपण का करू नये. अर्थात इन्कम टॅक्सचे काम सांभाळून सर्व वेळ शूटिंगसाठी थांबणे अशक्यच होते, पण शॉर्ट डिव्हिजन आपण करावी, जमेल तेव्हा प्रत्यक्ष शूटिंग करावे एवढेच शक्य होते. शॉर्ट डिव्हिजनमध्ये योग्य तो बदल करणे, प्रत्यक्ष शूटिंग व नंतरच्या प्रक्रिया पूर्ण करणे हे सर्व पितांबरच्या साहाय्याने वैद्यसाहेबांनाच करावे लागणार होते. पण दिग्दर्शक म्हणून माझे नाव झळकणार होते. खरं तर हा विचार सद्सद्विवेक बुद्धीच्या निकषावर टिकणारा नव्हता, पण स्वतःचं नाव होण्याच्या मोहाने तो माझ्या मनात आला खरा, आणि त्याचवेळी तो मी त्या दोघांच्या समोरही मांडला. तेव्हाही मला ही चूक होत आहे हे कळत होते, पण विकाराने विवेकावर मात केल्याने ते वळत मात्र नव्हते. पितांबरी वैद्य दोघांचं मोठेपण एवढं की त्यांनी त्याला त्याक्षणीच मान दिली. वर तुम्हाला शूटिंगला यायला अजिबात जमले नाही तरी चालेल असे सांगितले. येथेच कालानुक्रम थोडा बदलून स्पष्ट केले पाहिजे की पुढे राम रहीमला उत्कृष्ट निर्माता व दिग्दर्शक असे बॉम्बे सिनेगोअर्स असोसिएशनचे 2 पुरस्कार मिळाले. त्याचा वितरण समारंभ जुहू सेंट्रल हॉटेलमध्ये झाला आणि शिल्पा शेट्टी वगैरे त्याला उपस्थित होत्या. त्या समारंभात ते दोन्ही पुरस्कार मला दिल्यानंतर मी केलेल्या भाषणात प्रांजलपणे दिग्दर्शनाच्या पुरस्कारातील मोठा वाटा वैद्यसाहेबांचाच आहे हे जाहीरपणे सांगून थोडं तरी पापक्षालन करून घेतलं. आज इथेच थांबूया. त्या पुढच्या तयारी आणि पुढची वाटचाल राम रहीमची पुढच्या भागात.